आदरणीय आयुक्त साहेब, माझा विषय क्रमांक 4 त्याची सूचना आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मोजे पुनावळे येथील सर्वे नंबर 3844 या विकास योजनेतील आरक्षण 91 गुंठे ही शाळेच्या आरक्षणासाठी ऑक्सफर्ड फाउंडेशनला 7 कोटी रुपयाला 30 वर्षासाठी देण्याचा घाट महापालिकेच्या प्रशासन काळामध्ये झालेला आहे. आपल्याला सांगू इच्छितो, प्रभाग क्रमांक 25 वाकड ताथवडे पुनवळे या प्रभागामध्ये वाकडमध्ये सीबीएसई पॅटर्न अतिशय सुंदर शाळा आपण आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी पाहिली. आमचे मार्गदर्शक शंकरशेठ जगताप यांच्या माध्यमातून, तसेच कार्यक्षम नगरसेवक राहुलदादा कालटे असतील, श्रुतीताई वाकडकर असतील, रेश्माताई भुजबळ यांनी अथक पाठपुरावा करून ती अतिशय सुंदर अशी शाळा, भव्य दिव्य शाळा गोरगरिबांसाठी आपण त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने बांधली. तशीच पुनवळे येथे त्याच धर्तीवरती त्या 91 गुंठेमध्ये आपल्या महापालिकेच्या वतीने शाळा बांधावी अशी तेथील नागरिकांची आणि आमच्या 4ही नगरसेवकांची इच्छा आहे. आपण ती शाळा देत असताना महापौर साहेब 2 रुपये स्क्वेअर फीट म्हणजे महिन्याला 2 लाख रुपये भाड्याने आपण 30 वर्षासाठी ती दिलेली. तेथे मॅक्सिमम 1000-2000 लोक मुलं त्या शाळेमध्ये येतील. आणि ही शाळा गरीब मुलांसाठी नाही आहे. ही शाळा तेथील सोसायटी धारकातील अतिशय गर्भ श्रीमंत लोकांसाठी आहे, जेणेकरून तो माणूस तिथं 2 लाख, 3 लाख, 5 लाख आता अशा फी भरतील. म्हणून हे जो आपल्यासोबत करार केलेला आहे 30 वर्षासाठी, तो लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. कारण की ज्या प्रशासन काळामध्ये हा निर्णय घेतलेला आहे, आयुक्त साहेब आपण पण एक रोल मॉडेल आहात आणि तुकाराम मुंडे सारखा आपण पण हा निर्णय घ्यावा आणि हा विषय दप्तरी दाखल करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. दुसरी गोष्ट सांगू इच्छितो साहेब, महाराष्ट्र शासन आता महात्मा ज्योतिराव फुलेंची 200वी शताब्दी आपण साजरी करत आहोत. आणि 11 एप्रिल 2027 ला महात्मा ज्योतिराव फुलेंना 200 वर्ष पूर्ण होती. त्या अनुषंगाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशनरला 1882 साली एक पत्र व्यवहार केलं होतं, एक निवेदन दिलं होतं. आणि त्या निवेदनामध्ये म्हटलं होतं की प्राथमिक शाळा ही आपण त्या शाळेला सगळे अर्थसहाय्य करावं, मुलींना स्त्रियांना शिक्षण द्यावं, अशा विविध त्या निवेदनामध्ये महात्मा फुलेंनी निवेदनामध्ये म्हटलंय. मग साहेब आपण या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांची पायमल्ली करतो आहोत. आपण शासनाने आपला निधी जर कमी पडत असेल, आपण सरकार असून आपण ती वास्तू बांधू शकत नाही, आपण भाडे तत्वावर देत आहोत. हे कुठेतरी गोरगरिबावर, वंचित समाजावरती अन्याय अत्याचार होत आहे साहेब. आपण याचा चांगल्या प्रकारे विचार करावा आणि आपण हा विषय दप्तरी मांडावा एवढीच या ठिकाणी म्हणून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.